अजय, लाडकी बहीण योजना जेव्हापासून घोषणा झालेली आहे तिची तेव्हापासूनच खरं तर वादातीत ठरली असं म्हणावं लागेल। उद्धव ठाकरे एकीकडे टीका करतायत, शिंदे त्याला प्रत्युत्तर सुद्धा देताना आज दिसलेत। रिद्धी, आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना यही बहिणीचा संपूर्ण आराखडा बनवण्यापासूनच विरोधकांनी जो आहे तो टीकेचा सूर लावलेला पाहायला मिळत होता। त्याच्यानंतर काल अर्थसंकल्प ज्यावेळी सादर झाला त्यावेळी याची घोषणा झाली आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट जो आहे तो टीकेचा सूर उंचावला आणि त्याच्यानंतर प्रत्येक विरोधी पक्षनेता या सगळ्या योजनेवर बोलताना पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला म्हणजे की लाडकी बहीण योजना आणली पण लाडक्या भावाचं काय, असा टोला जो आहे तो उद्धव ठाकरेंनी लगवलेला आहे। हा संपूर्ण मुद्दा जो होता तो तरुणांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर होता, कारण की अनेक लोक जे आहेत ते नोकरीच्या वाट अपेक्षा पाहतात पण अद्याप नोकऱ्या ज्या त्या मिळत नाहीत। पुढारीने एक बातमी चालवली होती, खेळाडूंना सरळ नियुक्ती पत्र होतं तरी ही पत्र 7 वर्ष दिलं गेलं नव्हतं। असे अनेक मुद्दे होते आणि त्या अनुषंगाने हा टोला जो आहे तो लागावला गेला होता। त्याच्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर टोला लगावत श्रीकांत शिंदेचा उल्लेख जो आहे तो न नाव घेता केलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणी टोलेबाजी केलेली की फक्त मुलाचं कौतुक केलं जातं पण बाकी इतरांच्या पुत्राचं सुद्धा करा। आधी उद्धव ठाकरे असे म्हटले होते की लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ सुद्धा आणा, लाडका पुत्र सुद्धा आणा, फक्त स्वतःच्या पुत्राची काळजी घेऊ नका, ती या महाराष्ट्रातील इतर भावांची सुद्धा काळजी घ्या, असं टीकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळत होती। त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणी टोलेबाजी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवर आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता। ते म्हटले होते की तुम्ही लाडका पुत्राला घेऊन लंडन वारी करतात किंवा मग लाडका पुत्राचा वरळीतल्या आमदारकी वरळीतले दिले, हा सगळा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला। खरं तर आपण पाहिलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाकडे सुद्धा मंत्रीपद होतं आणि वरळीतून आमदार म्हणून निवडून आले होते। तर आता जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या मुलाकडे 3ऱ्या टर्मची जी आहे ती खासदारकी कल्याण डोंबिवलीमधून आलेले, त्यामुळे ही टोलेबाजी जरी केली गेली तरी महाराष्ट्रातले सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत या सगळ्या योजना पोहोचतात का, हा महत्वाचा प्रश्न आहे। अनेक वेळा बेरोजगारांसाठी तरुणांसाठी नोकर भरतीच्या घोषणा होतात पण त्या नोकर भरतीचे फॉर्म निघतात 15,000 16,000 जागेसाठी 1.5 2 लाख जे अर्ज येतात पण त्याच्यानंतर त्याचा पुढं काय होतं हा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आहे। एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये 2020-2019 ला नियुक्त झालेल्या तरुणांना उमेदवारांना अद्याप नोकरीचे पत्रक हातात मिळालं नाही, हाही मुद्दा आहे। आणि ह्या सगळ्या मुद्द्यांना पुढारींनी घेऊन जे ते वार्तांकन केलं होतं, बातम्या केल्या होत्या पण अद्याप कितीपत लोकांना जे त्याच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत। अनेक घोषणांचा पाऊस प्रत्येक अधिवेशनात होतो, सरकार येतं सरकार जातं पण तरुणांचा बेरोजगारांचा प्रश्न जो आहे तो असाच ऐरणीवर लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे यंदा आता जे म्हणतात की सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यांनी तरुण आणि बेरोजगारीसाठी काही चिंतन केले का हा प्रश्नचिन्ह। आणि आता विरोधक ज्या आक्रमकतेने सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जर त्यांचं पुढे भविष्यात सरकार आलं तर ते खरंच या तरुणाई आणि बेरोजगारीचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळतात। हाही प्रश्न आता ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। रिद्धी, निश्चित अजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।